राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण पाहू शकता हा संपूर्ण जो आहे भाजीपाला पडलेला दिसून येत आहे। कारण संपूर्ण शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजी आणली होती ते पडून आहेत आणि शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये 469 पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर विचार केला तर संपूर्ण भाज्या ज्या आहेत पडून झालेल्या आहेत। त्यामुळे अवकाळी पावसाचा जो आहे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येत आहे। कारण शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण शेतमाल इथे भाजीपाला संपूर्ण जर आपण बघितले वांगे, बटाटा, कोबी, गवार, फ्लावर, शेवग्याच्या शेंगा असं संपूर्ण जे आहेत भाजीपाला इथे पडून आहे आणि शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कारण इथे कुठल्याही प्रकारचा व्यापारी नसल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांवर आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता माल फेकून देण्याची वेळ जी आहे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आले। त्यामुळे मालाचं करायचं काय असा प्रश्न शेतकरी आणि व्यापार करताना दिसून येतो।